तिकडे नाना भानगिरे यांच्या दहीहंडी उत्सवात मुंबईहून आलेले अण्णाभाऊ साठे गोविंदा पथकानं 7 थर लावत हंडी फोडलेली आहे। तर नाना भानगिरे आणि अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी फोडण्यात आली। गोविंदांचा उत्साह आणि उपस्थितांचा जल्लोष देखील यावेळेस पाहायला मिळाला। हंडी फोडलेल्या पथकाला 7 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय। तर नाना भानगिरे यांच्या वतीने आयोजित दहीहंडीचा सोहळा आपण पाहतोय। अभिनेते भाऊ कदम आणि नाना भानगिरे यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी फोडण्यात आली। तर हंडी फोडलेल्या पथकाला 7 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलेलं आहे। नाना भानगिरे यांच्या दहीहंडी उत्सवात मुंबईहून अण्णाभाऊ साठे गोविंदा पथक हे आलेलं होतं। त्यांनी 7 थर लावत ही दहीहंडी फोडलेली आहे। या ठिकाणी समोर स्टेजवर एक साइड द्या बघता अशी साइड थोडं त्या साइड मध्ये गॅप ठेवा थोडा। अतिशय सुंदर या ठिकाणी मुंबई लागले अण्णाभाऊ साठे गोविंदा पथक यांचे आणि आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या। जोरदार त्या ठिकाणी सरावाप्रमाणे याही वर्षी 2025 या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व गोपाळ भक्तांच्या सर्वांचं या ठिकाणी धर्मवीर आणि दिग्गज प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक प्रमोद नाना भानगिरेंच्या वतीने आणि सिद्धार्थ भानगिरेंच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।